वुमनचं मराठी भाषांतर काय आहे? कामवाली बाई. मग आपणही त्याच होत की. मग IT कंपनीमध्ये काम करणारी मुलगी, TV जर्नलिझम करणारी मुलगी, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मुलगी, ऍक्ट्रेस, आपण सगळ्या वर्किंग वुमन, मग त्याही वर्किंग वुमनच आहेत. तुला आवडलं ना माझं नाच ग घुमा गाणं? हो आई, मला खूप आवडलं. मी कशी दिसते त्या गाण्यात? आई तू ना परीसारखी दिसतेस. आणि मला जे भरून आलं, मी म्हटलं आई ग, म्हटलं इतकं आवडलं तुला रुद्राज, मी खरंच परीसारखी दिसते. हो आई, तू ना नाच ग घुमाच दिसतेस. तर ज्या मदतनीस आहेत जनरली त्यांच्या महिन्यातल्या 2 सुट्ट्या 3 सुट्ट्या अशा असतात, पण खरंच हे विचार करण्यासारखं आहे की दर रविवारी सुट्टी, आपणही रविवारची सुट्टी साठी आपण घरी असतो, आपण निवांत उठतो आणि सगळं निवांत करतो. तर त्यांनाही असं वाटत असेल की एखादा रविवार आपण आपल्या फॅमिली सोबत घालवावा. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. खरं तर आपल्या कुटुंबात विविध नाती असतात, पण एक असं नातं आहे ते म्हणजे महाराणी आणि परिराणीचं. हे नातं फार जवळच आहे, प्रत्येकाला कनेक्ट होणार आहे. आणि या नात्याविषयी मी का बोलतेय तर नाच ग घुमा या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता मला वाटतं थिएटर्स खचाखच भरलेली आहेत आणि त्यामुळेच आपण या चित्रपटाच्या टीम सोबत गप्पा मारणार आहोत. त्यांचा या चित्रपटाचा अनुभव असेल आणि सगळ्या विविध गोष्टी असतील त्या जाणून घेणार आहोत. त्यासाठी खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि सगळ्यात आधी मी जाणून घेणार आहे की जी गाणी आली, ट्रेलर आला, त्यानंतर मिळणारा जो प्रतिसाद आहे, ते फीडबॅक्स आहेत, तर तुम्हाला प्रत्येकाला तुमची मदतनीस असेल, मोलकरीण असेल, त्यांनी ते बघितलेलं असेल, तर तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय आलंय, तर त्याबद्दल सुरुवातीला मला सांगाल प्लीज. ऍक्च्युली नाच ग घुमा ही फिल्मच मी माझ्या हाऊस हेल्पवरती लिहिलेली आहे. त्यांचं नाव मंजुताई आहे. तर त्या माझ्या असतातच लेखनाच्या प्रोसेसमध्ये, पण ते गाणं आल्यानंतर ना पहिल्यांदा मी ऐकवलं, जेव्हा ते स्क्रॅच आलं होतं तेव्हा मला म्हणाल्या, ताई हे हिट होणार आहे बरं का गाणं. आणि नंतर मी माझं काम केलं आणि मी किचन मध्ये आले तर त्या गुणगुणत होत्या त्या ना 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 ना. तेव्हा मला कळलं की हे गाणं, म्हणजे मी स्वतः नॉन म्युझिकल माणूस आहे, मला म्युझिकचं शून्य कळतं, पण ते ट्यून ऐकल्यानंतर ना ती माझ्या मनामध्ये रेंगाळत राहिली ट्यून. तर मला असं वाटलं की माझ्यासारखा शून्य म्युझिकच्या सेन्स असलेल्या माणसाच्या मनात जर ही ट्यून रेंगाळते तर लोकांना ती डेफिनेटली आवडणार, आणि ती ज्याला कळतं त्याला तर ती आवडणारच, पण माझ्यासारखे जे आहेत त्यांच्या पण मनात ती रेंगाळत राहणार. त्यामुळे ते हिट आहे गाणं हे मला माहिती होतं. आणि केवळ ते पहिल्या गाण्यापुरतं थांबलं नाही त्यांचं ते आवडणं. मग दुसरं गाणं आलं आपलं गडबड गीत, त्याच्यानंतर भातुकली गीत आलं, आणि मग आता बहुतेक काय जानेवाले पण येतच. ही तिन्ही गाणी त्यांना चढत्या क्रमाने आवडत गेली. ही एक चांगली काय लक्षण आहे असं मला वाटतं. जानेवालो, हो, ते आता नुकतंच रिलीज झालेलं आहे. आणि जानेवालो हे जे आम्ही म्हणतोय त्याचं तुम्हाला आता नाव किंवा ते नक्की काय आहे याची कल्पना नाहीये, ती थोडीशी देतो. की दोस्ती 1964 सालचा जो चित्रपट आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेला, त्यातलं जे अत्यंत प्रसिद्ध गाजलेलं गाणं आहे जाने वालो जरा मुडके देखो मुझे, तर त्याचं विडंबन आम्ही आणि त्याचं मराठी रूपांतर ह्या गाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जे गायलेलं आहे खुद्द स्वतः कलाकारांनी. मुक्ता बर्वे, सारंग साठे आणि मायरा वायकू या तिघांनी ते गायलेलं आहे. वाव, इंटरेस्टिंग. म्हणजे एका मागोमाग एक सरप्राईजेस देतोय हा चित्रपट. आम्हाला इथे कॉम्बिनेशन सोडायचं स्वप्नील, तुला आम्ही मिस करणार. नाही, खूप आनंद होतोय, कारण म्हणजे फार भारी वाटतं जेव्हा तुम्ही ऍसेट्स बाहेर काढता. गाणी असतील, टीजर असेल, ट्रेलर असेल, आणि सातत्याने त्या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंगमध्ये येतात. कारण हल्ली त्या ट्रेंडिंगमध्ये येणं हा एक मापदंड आहे, आणि आम्ही अत्यंत नम्रपणे हे पण अत्यंत ऑनेस्टली हे सांगतोय की ह्याच्यात हे ऑर्गॅनिक ट्रेंडिंग आहे. ह्याच्यात 0 रुपयांचं बाईंग आहे, ह्याच्यात 0 रुपयांचं बूस्टिंग आहे. हल्ली सगळ्यांनाच या टर्म्स माहिती आहेत, हल्ली सगळ्यांना माहिती आहे आपण काय म्हणतो. तर त्यामुळे ऑर्गॅनिकली ही गाणी ट्रेंड होत आहेत, ऑर्गॅनिकली हे सगळे ॲसेट्स टॉप 20 मध्ये फिरत आहेत. मिरची टॉप 20 मध्ये गाणं पहिल्या नंबरवर आलंय. सो वेगवेगळ्या स्तरांवरनं मिळालेल्या या पावत्या आहेत की लोकांना हे आवडतंय, त्यांच्यापर्यंत हे पोचतंय. इंस्टाग्रामवर गाण्याच्या रील्स व्हायरल झाल्या आहेत आणि ते टॉप 20 मध्ये, परत इंडिया व्हायरॅलिटीमध्ये टॉप 20 मध्ये गाणं आहे. सो आमच्या सगळ्यांसाठी फार शाबासकीची थाप वाटते मला. आणि आता ह्याचं रूपांतर, सगळ्यांना आव्हान असं आहे की आता ह्याचं रूपांतर तिकीट बाईंग मध्ये व्हायला पाहिजे, आणि ते करणारच आहेत लोक, ह्याची खात्री वाटते. आवर्जून आव्हान असं करेन की हा चित्रपट तुमच्या मदतनीसेला बरोबर घेऊन जा आणि दाखवा. तुमची जी घुमा आहे
तुमच्या घरी, मग ताई, मावशी, दीदी, आपण काही म्हणू, त्यांना घेऊन जाऊन चित्रपट दाखवा, त्यांच्या बरोबर हा सिनेमा बघा, तुम्हाला प्रचंड मजा येईल. सो खूप छान वाटतंय टीमचा भाग म्हणून की खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय गाण्याला. निर्माता म्हणून आहेस, पण तू स्वतःला मिस करणार आहेस का त्या फ्रेम मध्ये? हा होय, म्हणजे परिष्ठ भाषेत एक षष्टमांश निर्माते होत आम्ही सगळेच. सो होय, पण मला असं वाटतं की या अनुषंगाने एक वेगळी गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की निर्मात्याचं कामही किती महत्वाचं आहे. सो जनरली तुम्हाला काय होतं, नेहमी चित्रपटात जे समोर दिसतात त्यांचं कौतुक होतं, कारण दे आर फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पण चित्रपट मुळात बनतो लेखकाच्या डोक्यातनं. पहिलं त्याचं बीज आहे ते लेखकाचं आहे, जो तुम्हाला कधीच दिसत नाही. मग दिग्दर्शक त्याच्यावर संस्कार करतो, तंत्रज्ञ असतात, कॅमेरामन असतो, साऊंडवाला असतो, तसाच निर्माताही असतो जो हे सगळं ही सगळी घडी बांधत असतो आणि शांतपणे मागे राहत असतो. मला असं वाटतं की आम्ही सगळेच, म्हणजे मधुगंधाही निर्माती आहे, परेशही निर्माता आहे, शर्मिष्ठा आहे, तेजस आहे, तृप्ती आहे, मी आहे, आम्ही सगळे. सो या भूमिकेत येताना मला असं वाटतं की चांगलं आहे की लोकांना हे कळतं की निर्माता पण अनेक गोष्टी करतो. सो त्यामुळे अजिबात चित्रपटाचा भाग होणं मिस करत नाही, कारण चित्रपटाचा भागच आहोत आम्ही सगळे, वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये आहोत फक्त. म्हणजे लेखक चित्रपटाचा सगळ्यात मोठा भाग आहे खरं तर, असं मला वाटतं. पण कॉन्ट्रीब्युशन बघाल तर ते ऑनस्क्रीन तेवढं कमी येतं, पण भागच आहे की तो. दिग्दर्शक भागच आहे, लिरिसिस्ट भागच आहे, म्युझिक डायरेक्टर भागच आहे, कॅमेरामन भागच आहे, प्रोडक्शन डिझायनर भागच आहे. सो या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व आता मी करतोय निर्माता म्हणून, की दे आर ऑल अ पार्ट ऑफ दिस टीम अँड दे आर ऑल अ पार्ट ऑफ दिस एफर्ट. सुपर. नम्रता, म्हणजे तुम्ही सगळेच, आम्ही तू जे गाणं बघतो नाच ग घुमा, म्हणजे जीव ओतून, म्हणजे करिअरमध्ये आतापर्यंत जी सगळी एनर्जी एकवटून तुम्ही जे काही नाचलेलं आहे ते धमाल आहे, कमाल आहे आणि ते सगळ्यांना आवडते. तर त्या गाण्याचाही अनुभव जर सांगशील? बापरे, आम्हाला जेव्हा कळलं की प्रमोशनल सॉन्ग आपण शूट करतोय आणि त्याच्या रिहर्सल्स करायच्या, तर थोडं टेन्शन आलं होतं खरं तर. कारण असं खूप डान्स असं तसं कधी केलं नव्हतं. 1-2 गाणी केली होती प्रमोशनल, पण प्रॉपर फुल फ्लेज आम्ही नाचतोय असं कधीच केलं नव्हतं. तर पहिल्यांदा फुल फ्लेज नाचणार होतो आणि मुक्ताताई आणि मी, आम्ही दोघी जरा खुश होतो की प्रमोशनल सॉन्ग आपल्याला करायला मिळणार आहे. आणि आपण राहुल ठोंबरे आमचे कोरिओग्राफर आहेत आणि त्यांनी खूप कमाल, जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसोबतचा एक व्हिडिओ आम्हाला दाखवला 3 ते 4 मिनिटाचा, आम्हाला असं हे आम्हाला करायचंय, एवढं फास्ट असणार आहे. ते म्हणजे नाही, शूटिंगला आपण ते टप्प्याटप्प्यात घेऊ, पण तरी सुद्धा त्यांनी ज्या स्टेप्स बसवल्या होत्या त्या इतक्या कठीण वाटत होत्या बघताना, पण नंतर त्यांनी शिकवलं तर करतानाही तेवढीच कठीण स्टेप आहे ती जरी तुम्हाला असं वाटलं की नुसतं हात आणि हे करायचं, तरी पण ती खूप कठीण आहे जर तुम्ही करायला गेलात तर आम्हाला ते करताना खूप मजा आली. सिग्नेचर स्टेप तर आम्हाला खूपच आवडली होती. मी म्हटलं ये हिट आहे, ही स्टेप हिट आहे, हे गाणं हिट आहे, इंस्टाग्रामवर याचे रील्स होणार आहेत, सगळं होणार आहे. ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा, त्यामुळे हा जो सगळा अनुभव होता प्रमोशनल सॉन्गचा हा खूपच कमाल होता. आणि बघतेच नेक्स्ट स्टेप माझी, मी अशी करून नाचते, सगळं जीव तोडून नाचले हो आम्ही खूपच जास्त. हा म्हणजे सगळी काय म्हणत, आतापर्यंत जेवढा डान्स येतो सगळा त्याच्यात होतलाय आणि करून टाकलाय. हे घ्या, एकदम घ्या जो काही घ्यायचा तो इतक्या वर्षांचा. तर हो खूप. आणि सगळे आमच्या सिनेमात, आपल्या हा जो नाच ग घुमा सिनेमा आहे त्या सिनेमातल्या प्रत्येक कॅरेक्टरला घेऊन प्रमोशनल सॉन्ग. पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक अगदी 2-4 लाईन ज्याच्या आहेत वाक्य, तो सुद्धा या गाण्याचा एक भाग आहे. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. निर्मात्यांनी सगळ्यांसाठीच ते प्रमोशनल सॉन्ग असं उपलब्ध करून दिलं आणि ते झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुद्राजला हे गाणं खूप आवडलंय. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की जेव्हा 1 वर्षाच्या बाळापासून वयोवृद्धांपर्यंत एखादी कलाकृती जर ती कोणाला आवडत असेल तर ती सुपरहिट ठरते. आणि मी नेहमी कुठलीही गोष्ट जर दाखवायची असेल तर ती आधी रुद्राजला दाखवते, त्याला किती इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये ते मी बघते. आणि रुद्राज ते लूपवर बघतोय, त्यामुळे मी खुश झाले की येस ये सुपरहिट होणे वाला आहे. तर त्याला ते गडबड गीत पण इतकं आवडलंय. भातुकली सॉन्ग त्याला अजून दाखवलं नाही कारण तो गावी गेलाय, पण मी त्याची ज्या इन्स्टंट रिॲक्शन आहे त्या मला बघायच्या होत्या आणि मी त्या बघितल्या. गडबड गीत आई मला खूप आवडलंय. बरं, त्याने मला अजून एक त्या दिवशी स्टेटमेंट केलं रुद्राजने. रात्री असं झोपताना मी म्हणत होते, रुद्राज तुला आवडलं ना माझं नाच ग घुमा गाणं? हो आई, मला खूप आवडलं. मी कशी दिसते त्या गाण्यात? आई तू ना परीसारखी दिसतेस. आणि मला जे भरून आलं, मी म्हटलं आई ग, म्हटलं इतकं आवडलं तुला रुद्राज, मी खरंच परीसारखी दिसते. हो आई, तू ना नाच ग घुमाच दिसतेस. म्हटलं थँक्यू रुद्राज, तू किती गोड आहेस. म्हणतो आई तू या गाण्यामुळे ना खूप फेमस झाली आहेस. तर मी म्हटलं म्हणजे मी आधी नव्हते का फेमस? नव्हतीच आई, तू आता जास्त फेमस झालीस.
म्हणजे हे इनफ आहे माझ्यासाठी. म्हणजे ही सगळ्यात मोठी पावती आहे माझ्या 5 वर्षाच्या बाळाकडनं मला अशा कॉम्प्लिमेंट मिळणं. कारण त्यांचे शब्द ना खूप महाग असतात तसे. ते जे बोलतात ना ते कधीतरीच बोलतात, पण तो जे बोललं ना ते माझ्या असं इथे काळजाला लागलं आणि ते मी कधीच नाही विसरू शकत. आणि खरं बोलतात, जे असेल ते प्युअर भावनेने बोलतात. त्यामुळे ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्या आयुष्यातली, सगळ्यात मोठी. त्यामुळे आता जेव्हा कधी मी नाच ग घुमाच्या प्रमोशनसाठी बाहेर निघते तेव्हा तुम्हाला त्याचं एक वाक्य ठरलंय. मी त्याला विचारते मी कशी दिसते, तो मला म्हणतो आई तू परी दिसतेस. त्यामुळे हे खूप सुंदर आहे सगळं. गोड आहे, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते कनेक्ट होते. मला वाटतं या चित्रपटाच्या कथेची आणि त्या सगळ्या सादरीकरणाची गंमत आणि ते प्रदर्शनानंतर ते जाणवेलच. पण तू तुझ्या मदतनीस मोलकरणींसोबत कशा पद्धतीने हे पात्र कनेक्ट केलंस तर ते तू स्वतः सादर कर. हो, एकतर बिल्डिंग मध्ये अनेक मदतनीस येत जात असतात, त्यामुळे त्यांच्याकडे थोडंसं बघून बघून मी आपण काय करू शकतो आपल्या पात्रामध्ये, तर ते थोडंसं ऑब्झर्व केलं. आणि माझी जी मदतनीस आहे तिची गावाकडची भाषा आहे, तर मी म्हटलं की मग मी माझ्या गावाकडची भाषा त्याच्यामध्ये मी वापरेन आणि मग त्या पद्धतीने मी ते पोर्ट्रे करेन कॅरेक्टर. आणि मला खरंच खूप मदत झाली. त्या सगळ्या माझ्या ज्या मदतनीस माझ्या नजरेसमोरून आजपर्यंत गेल्यात त्या सगळ्यांची मला हे कॅरेक्टर रिअलिस्टिक करण्यामागे त्यांची खूप मदत झाली. आणि मी प्रयत्न केलाय की ते तेवढं रिअल वाटावं आणि सगळ्यांना आपलंसं वाटावं, प्रयत्न केलाय. एक मला वाटतं या पद्धतीचं किंवा महिलांना कनेक्ट होणारा त्यांच्या अवतीभोवती फिरणारे जे विषय चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा समोर येतात, मला वाटतं अशा चित्रपटासाठी ज्या महिला अनेक वर्ष चित्रपटगृहातही गेलेल्या नसतात त्या बाहेर पडतात चित्रपट बघायला. म्हणजे आपण आधीचे काही सिनेमे असतील, जिम्मा असेल किंवा बाई पण भारी देवा असेल, या चित्रपटाच्या माध्यमातून बघितलं की जातात महिला त्यांच्या मैत्रिणींना घेऊन, परिवाराला घेऊन, सगळ्यांना कुटुंबाला घेऊन जातात. आणि हे चित्र फार सुंदर आहे. हो, प्रश्नच नाही. कारण बाईपणच्या वेळेला तर असं मी खूप अनुभवलं की जो एक तर लॉकडाऊन नंतर आलेला चित्रपट आणि गाणी त्यातली पण हिट झालेली आणि ते ट्रेंडिंग झालेलं सगळ्या नऊवारी साड्या, नथी, हे त्या बायकांनी आणि गॉगल हे जे होतं हे सगळ्यांना इतकं आवडलं होतं. नाच ग घुमाच्या प्रमोशनसाठी आम्ही जातो किंवा त्या रील्स आपण बघतो, त्याच्यातून कळतं की बायका आपल्या मुलींना पण आपल्या याच्यामध्ये घेतात रील्स मध्ये, किंवा आपल्या लहान मुलीचं पण रील्स करतायत, किंवा अगदी 3.5-4 महिन्याच्या बाळाचं पण रील करतायत की हे त्याला पण नाचवायला लावतंय. हे जो ताल आहे, हा लय आहे आणि ही गंमत आहे त्या गाण्याची. शब्द कळत नाहीयेत त्या लहान बाळाला, पण तो ताल कळतोय तिला आणि त्याच्यावरती नाचतीये. अजूनपर्यंत आमची स्पर्धा संपली, आपण असं म्हणू की स्पर्धेसाठी केले, पण स्पर्धा संपली तरी सुद्धा बायका अजूनही रील्स करून टाकतायत. जर्मनी म्हणू नकोस, अगदी जपान म्हणू नकोस, कुठून कुठून आम्हाला की जिथे आपण पोहोचलोय आपल्याला माहिती पण नाही, पण हे गाणं तिथपर्यंत पोहोचलं आणि त्या बायकांचे काय प्रॉब्लेम्स असतील आपल्याला माहिती नाही. खरं तर त्यांना मदतनीसाची गरज म्हणजे सवयच नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना ते आपलंसं वाटतंय. गाणं, तो ताल आणि ती लय हे त्यांना आपलीशी वाटते आणि आपोआप आपले ज्यांना येत नाही त्यांचे सुद्धा पाय हलायला लागतायत. किंवा आता ही जी म्हणते की मला म्युझिकचा अजिबात सेन्स नाहीये, तर मला खोटं वाटतं. ते आहे, तिला कळत नाही तिच्यात आहे ते, पण ती सुद्धा नाचायला लागली की सॉलिड नाचते. आपलंच आहे संगीत सगळं, आपलीच तालवाद्य वापरलेत, पण त्याच्यामध्ये जो ती तरुण वर्ग सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यातले शब्द, त्याचा जो ताल की जो कोणी धरू शकतो, त्याच्यासाठी तुम्हाला नृत्य शिकण्याची गरज नाहीये. आपलं एन्जॉय करता आलं पाहिजे आणि म्हणून ते सगळ्यांना आपलंसं वाटतंय गाणं. तेच काय गडबड गीत सुद्धा काय, किंवा आता पुढचं जे येईल ते सुद्धा हे तिघही गायक नाहीयेत. सारंग काय, मुक्ता काय, काय मायरा काय, पण तरी ते गाणं तुम्हाला ऐकावं असं वाटतं की अरे आपण पण म्हणू शकतो असं वाटेल उद्या सगळ्यांना. पण मी सगळ्यांना विचारलं की या चित्रपटानंतर काय बदललेलं असेल किंवा तो एक थॉट आपण घेऊन जातो तो मी त्याच्या आधी एक सांगू तुला, ह्या चित्रपट येण्या अगोदरच बदललेला आहे थॉट. कारण माझ्या मैत्रिणींचे मला, मी काल पाठवलंय, माझ्या मैत्रिणींचे मला मेसेजेस यायला लागले की मी तिकीट काढलंय बरं का, 1 मेचं तिकीट काढलंय आणि मी माझ्या मदतनीसला माझ्याबरोबर घेऊन जाते, मी माझ्या मेडला माझ्याबरोबर घेऊन जाते, मी तिकीट काय. हे आधीच झालंय. हे लोकांना ट्रेलर आणि टीजर मधूनच कळले की याची गोष्ट साधारण काय आहे. त्यामुळे आपोआपच ते बदललंय चित्र. आता चित्रपट येण्या अगोदर, मग चित्रपट आल्यानंतर काय होईल. तो थॉट काय असेल तुला असं वाटतं, तुझ्या आयुष्यात काय बदललंय या चित्रपटात मध्ये काम केल्यानंतर? खूप गोष्टी बदलतील.
मी जसं नेहमी म्हणते की आपण काही स्वप्न पाहतो आणि आपण इच्छा व्यक्त करत असतो आणि वास्तू आपल्याला तथास्तू म्हणत असते. तसं बऱ्याचदा माझ्या बाबतीत झालंय. मी बऱ्याच इच्छा मागितल्यात, व्यक्त केल्यात आणि त्याच्यात खूप सकारात्मकता होती म्हणून आज हा सिनेमा माझ्यापर्यंत आला आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे मधुगंधाताई आणि परेश सर या दोघांचे खरंच खूप मनापासून आभार की त्यांनी या भूमिकेसाठी माझा विचार केला. त्यामुळे आता गोष्टी खूप बदलतील, नक्कीच पॉझिटिव्हली बदलतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिनेमा मला खूप काही देऊन जाणार आहे. अत्यंत सकारात्मक भावना, माणूस म्हणून आपण चांगले असतोच, आपण प्रत्येकाशी चांगलंच वागतो किंवा काय, पण माझी जी मदतनीस आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून वेगळा होईल माझा. म्हणजे मला खूप आवडलं, सारंगने सांगितलं की त्याची जी मदतनीस आहे तिला तो दर रविवारी सुट्टी देतो. म्हणजे खरं तर ज्या मदतनीस आहेत जनरली त्यांच्या महिन्यातल्या 2 सुट्ट्या 3 सुट्ट्या अशा असतात, पण खरंच हे विचार करण्यासारखं आहे की दर रविवारी सुट्टी. आपणही रविवारच्या सुट्टीसाठी आपण घरी असतो, आपण निवांत उठतो आणि सगळं निवांत करतो. तर त्यांनाही असं वाटत असेल की एखादा रविवार आपण आपल्या फॅमिली सोबत घालवावा, एखादा रविवार आपण काम नको करूया, आपण आपल्या घरीच राहूया. हा पिक्चर बघितल्यानंतर ना तुम्ही को एक्झिस्ट करायला सुरुवात करा. आता आपल्याला असं वाटतं की आपण होत म्हणून ते आहेत किंवा आपण त्यांचं घर चालवतोय. म्हणजे मधुगंधाचं खूप सुंदर थॉट आहे चित्रपटात की आपण त्यांना कामवाली बाई म्हणतो आणि आपण स्वतःला वर्किंग वुमन म्हणतो. पण वर्किंग वुमनचं मराठी भाषांतर काय आहे? कामवाली बाई. मग आपणही त्याच होत की. मग IT कंपनीमध्ये काम करणारी मुलगी, TV जर्नलिझम करणारी मुलगी, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मुलगी, ऍक्ट्रेस, आपण सगळ्या वर्किंग वुमन, मग त्याही वर्किंग वुमनच आहेत. पण त्यातच फक्त मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला को एक्झिस्ट करायला शिकवतो ऍज अ फॅमिली, ऍज अ युनिट. कारण आता मदतनीचा कॉन्सेप्ट असा आहे की आता ते पेरिफेरीच्या बाहेर नाही राहिले, आता ते तुमच्या परिवाराचा भाग आहेत. यू कॅनॉट एक्झिस्ट विदाउट, यू कॅनॉट थिंक ऑफ अ हॅपी फॅमिली विदाउट देम. म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे एक कामवाली बाई असते, हे चित्रपटाचं ब्रीदवाक्य. सो ते तुम्हाला को एक्झिस्ट करायला शिकवेल. आणि ओव्हरऑल फॅमिलीची जी गंमत आहे ना, हा चित्रपट संपूर्ण परिवाराच्या गमतीचा आहे. नवरा बायकोची रिलेशनशिप. सो प्रत्येकाला असं वाटेल की अरे च्या, हे तर माझ्या घरी घडलंय, अरे परवा मागच्या रविवारी हे मी बोलले त्याला वगैरे. सो ही जी गंमत आहे ना, मला असं वाटतं की चित्रपट खऱ्या अर्थाने तेव्हा पोचतो जेव्हा तो आमचा राहत नाही आणि तो तुम्ही तुमचा करून घेता. हा चित्रपट स्त्री प्रधान आहे, बायकांचा आहे, हे तर सगळं सत्यच आहे. ट्रेलर टीजर गाण्यातून ते दिसतच आहे. पण हा तेवढाच आमचा देखील आहे. हा जो इकडे प्रतिनिधी वर्ग बसलेला आहे पुरुषांचा, मायनॉरिटीमध्ये, हा मायनॉरिटी, आमचाही तो तेवढाच आहे. हा, याचं कारण जेव्हा मालकीण मोलकरीण संघर्ष होतात किंवा काही चढ उतार होतात तेव्हा पहिला बॉम्ब आमच्यावर फुटतो आणि आमच्या देशावर पहिला हल्ला केला जातो आणि आम्हाला त्या सगळ्या प्रकाराला तोंड द्यावं लागतं. तर आमचीही कशी तारांबळ उडते, घरातल्या मुलांचीही कशी तारांबळ उडते, घरच्या बायकोची तर असतेच तारांबळ आणि त्या कामवाल्या बाईची पण तारांबळ असते. सगळ्यांची तारांबळ जी काही उडते, गडबड जी उडते, धांदल जी होते, त्या सगळ्याचं हे सगळं अर्क म्हणजे नाच ग घुमा आहे. तेव्हा त्याच्यातून संदेश वगैरे असं काही नाही, प्रत्येकजण आपापला जो काही घ्यायचा तो बोध घेईलच त्याच्यातून. पण बोध एकच आहे माझ्यासाठी की हा संपूर्ण कुटुंबाचा चित्रपट आहे आणि संपूर्ण काय म्हणतो आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा चित्रपट आहे. एक शो त्यांचा ऑलरेडी फुल झालाय, मी दुसरा शो घेऊ का? म्हणजे हा जो एक प्रोत्साहन त्यांना मिळतंय की आपण नवीन काहीतरी करून बघू, नवीन काहीतरी शिकतोय आपण याच्यातून, की मराठी प्रेक्षक, मराठी माणूस सुद्धा या क्षेत्रामध्ये येऊ शकतो, या क्षेत्रामध्ये वितरण करू शकतो. आपण प्रयत्न केला तर आपण सगळं काही करू शकतोय. हे ह्या टीमनी करून दाखवलं असं मी म्हणेन की आपण कुठेच कमी नाही होत. आपल्याला कुणीतरी पुश करायला लागतं किंवा आपण स्वतःला ते पुश करावं लागतं किंवा आपण ती ऊर्जा आणावी लागते. तर हे प्रमोशन करणं हा सुद्धा एक या व्यवसायाचा भाग आहे आणि ते खूप गरजेचं झालंय आता. नाही तुमचा चित्रपट येतो कधी आणि जातो कधी कळत नाही. पण हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे की आजकाल सोशल मीडियावरती आपण सतत येणं हा एक प्रमोशनचा खूप मोठा भाग आहे आणि तो हे सगळेजण सतत करतायत आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होतोय कलाकारांना. आम्ही सतत तुमच्या पुढे येतोय. किंवा शर्मिष्ठांनी एक ट्रेंडिंग, तू बघशील आमचे कपडे पण ट्रेंडिंग होत आहेत.
की आमचा पहिला तो पैठणीचा आहे, मग आता परकर पुलका एक आलाय, मग तो लोकांना आवडतो. म्हणजे तशा बायका ते कपडे घालून आता थिएटरमध्ये दिसतील आपल्याला. काही जणांनी तसं रील सुरुवात केली की ह्यांचे जे गाण्यातले कपडे आहेत मुक्ताचे आणि हिचे, ते कित्येक जणांनी ते शिवून घेतले, स्वतःकडचं काहीतरी ऍडजस्टमेंट करून तसं रील करून पाठवलंय. तर हे जे ट्रेंडिंग आहे मराठीच्या बाबतीत ते पण आता सुरू व्हायला लागलंय. तर हे प्रत्येकानेच आता लक्षात ठेवावं की आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाहीये. हे असं प्रमोशन केल्याशिवाय पर्याय नाहीये. तरच आपण लोकांपर्यंत म्हणजे ती लहान मुलांपासून तरुण मुलांपासून मोठ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण सगळ्यांच्या हातात आज हे यंत्र आहे. तर त्या दृष्टीने विचार करून प्रमोशन ह्यांनी केलंय, हा एक नवीन पायंडा पडलाय असं मला वाटतं. आणि या सगळ्यांच्याच प्रयत्नांना यश मिळणार एवढं नक्की. प्रश्नच नाही, मिळणारच. ह्या इंटरव्ह्यूला ऍक्च्युली माझ्या 2 फार जवळच्या मैत्रिणी अनुपस्थित आहेत. एक आहे मुक्ता बर्वे, तिचा उल्लेख केल्याशिवाय आमचा कुठलाही इंटरव्ह्यू कम्प्लीट होत नाही. तर मुक्ता अमेरिकेत प्रयोग करते आणि लवकरच ती आपल्या सगळ्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटी जॉईन करेल. तिथूनही ती करतेच आहे. ती खूप मिस करते, आम्ही तिला मिस करतोय आणि ती येईल. पण मुक्ता, नमा, सुकन्याताई, सारंग, मायरा, सुप्रियाताई, इतकं सुंदर काम केलं या लोकांनी आणि त्यांची केमिस्ट्री बघताना एक आनंद आहे. आणि माझं ना उघड चॅलेंज आहे, ज्या मुलींनी तुम्हाला हसवलंय ना, ह्या मुलीचा सीन बघताना कुणीही असं होऊच शकत नाही की ती डोळ्यात पाणी आणत नाही तुमच्या. मी जवळजवळ 7 ते 8 वेळा सिनेमा बघितलेला आहे वेगवेगळ्या कारणाने. आणि परवा मी बघितलं, मी ठरवलं होतं की नाही रडायचं. आता किती वेळा बघायचं आपण, म्हणजे हसतात खूप माणसं, आपल्याला उत्स्फूर्तपणे हसू येतं. पण परवा मी बघत असताना परत मी ढसढसा रडले आणि माझ्या बाजूला असे पुरुष बसले होते 4 मोठ्या कंपनीचे सीईओ वगैरे प्रमोशनच्या संदर्भातच. आणि मी असं पुसले डोळे आणि असा आवाज आला. मी बाजूला बघितलं तर ते सगळे पुरुष रडत होते. तर इतक्या वेगळ्या प्रकारचं काम. आणि मुक्ता जी गंभीर भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तिचं काम बघताना हसून हसून पुरेवाट होते लोकांची. म्हणजे ही हसवतेच, ही हसवण्यामध्ये म्हणजे हिचं हसवण्याचं काम लोकांनी बघितलेलं आहे. मुक्ताचं गंभीर काम बघितलंय, पण वेगळे उलटे पण हे केले त्यांनी. आणि त्यांची केमिस्ट्री इतकी सुंदर झाली. सुकन्या त्याचा छोटा रोल आहे पण ती खाते तो रोल. म्हणजे ती आल्यानंतर तिच्याकडेच लक्ष जातं सतत. इतकं सुंदर परफॉर्म. तिला असं वाटतं तिला विनोदी काम जमत, उगाच आपलं नम्रपणे म्हणते, तिला स्वतःला माहिती असेल तिला येतं विनोदी काम ते. पण आउटस्टँडिंग काम केलेलं आहे सगळ्यांनी. सुप्रियाताईंनी सुंदर काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की काय बदल होईल ह्यापेक्षा हे बघणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि तो सगळ्यांनी घेतला पाहिजे. बदल होतील नाही होतील तो सब्जेक्टिव्ह विषय आहे. म्हणजे कोण सिनेमा बघून काय घेऊन जातं ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. जे ते माणूस जो ज्याला जे हवं ते घेऊन जाईल. पण आनंद प्रत्येक माणूस घेऊन जाईल ह्याची मला 110% खात्री आहे. आणि तो आनंद सगळ्यांना मिळावा असं मला जरूर वाटतं. त्यामुळे ऑलरेडी हाऊसफुल करतच आहेत सिनेमे. तर प्लीज तुम्ही हा आनंद मिस करू नका आणि लवकरात लवकर जाऊन चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा बघा. नक्कीच. म्हणजे हे सगळे इतके छान भरभरून सांगताय, तर मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. त्यासाठी हा चित्रपट बघणं अत्यंत महत्वाचं आहे. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.